सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी स्वतः अनुभवलेलं आहे, माझ्या आयुष्यात मोठा बदल घडला, ज्या कन्सेप्टनी बदल घडला, तो कन्सेप्ट मी आता तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. सो रिक्वेस्ट आहे की वही पेन घ्या. वही पेन घेऊन आपण चालू करणार आहोत. तुम्हाला मी काहीतरी क्वेश्चनर घेऊन आलेलो आहे. ती क्वेश्चनर शेअर करायची आहे. त्यासाठी वही पेन घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात पहिलं मला इथे एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. बिलीफ सिस्टीम. बिलीफ सिस्टीम म्हणजे काय की सगळ्यात पहिल्यांदा एक समजून घेऊ की बिलीफ. बिलीफ म्हणजे काय? तर निश्चित विचारसरणी, धारणा. मराठी शब्द आहे त्याचा धारणा. धारणा म्हणजे काय? तर निश्चित विचारसरणी. मला काय वाटतं, की सूर्य कुठून उगवतो? तुम्ही म्हणाल सूर्य पूर्वेकडून उगवतो. हा काय विचारण्यासारखी गोष्ट आहे काय? पण ॲक्चुअली काय आहे? रिॲलिटी काय आहे? सूर्य तिथंच आहे, पृथ्वी गोल फिरत्या. पृथ्वी सूर्याभोवती फिरत्या आणि त्याचा आपल्याला असा भास होतोय, की सूर्य गोल फिरतोय. मग लहानपणापासून आत्तापर्यंत आपण जे बघतोय, काय बघतोय? की सूर्य फिरतोय. पृथ्वी आहे इथंच आहे आणि सूर्य फिरतोय. मग हे रिॲलिटी ज्यावेळेस समजते, त्यावेळेस आपण सजग होतो, सावध होतो आणि ॲक्चुअली ॲक्शन्स घ्यायला चालू करतो. मग आता पृथ्वी गोल फिरली काय, नाही फिरली काय, ॲक्चुअली आपल्या प्रॅक्टिकल आयुष्यात तेवढा काय एवढा इम्पॅक्ट पडत नाही. मग पृथ्वी गोल फिरली काय आणि सूर्य गोल फिरला काय, ठीक आहे. पण डे टू डे लाईफमध्ये अशा बऱ्याचशाच कन्सेप्ट्स आहेत, की ज्याचा आपल्यावरती मोठा इम्पॅक्ट पडतो. माझ्या रेकॉर्डेड कोर्समध्ये बरेचसेच असे क्वेश्चन्स त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की त्या क्वेश्चनचं आन्सर जरी भेटलं आपल्याला, तरी आपल्याला मोठं काहीतरी अचिव्हमेंट होते. सो तसंच स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक सेशनच्या माध्यमातनं नवीन काहीतरी कन्सेप्ट समजून घेतोय, की जी आपल्या बिलीफ सिस्टमवरती अर्थात या धारणांच्या मुळाशी जाईल असं. ठीक आहे. आता धारणांच्या मुळाशी जात असताना त्याचे 2 मार्ग आहेत. एक की दैनंदिन ज्या समस्या आहेत, आज लेटेस्ट आज कोणवार आहे? शुक्रवार आहे आणि आज काहीतरी ऑफिसमध्ये झालं, भरपूर काम होतं, वीकेंड होता, मग उद्या सुट्टी घ्यायची आहे. पण जमत नाही का तर वर्कलोड आहे. मग उद्या फक्त माझ्या कामासाठी म्हणून मी एकटाच जाणार आहे आणि ऑफिसमधले बाजूला काहीतरी बाकीचे कोण जाणार नाही. अशी काहीतरी सिच्युएशन येऊ शकते. आजची समस्या पकडू. मग आज अशी जर समस्या आली, तर ह्या समस्येवरती आपल्याला त्याच्या मुळाशी जाऊन हे का झालं? काय चुकलं? मग आपण वेळेत डिलिव्हरी दिली नाही का? वेळेत काम केलं नाही का? वगैरे अशा मुळाशी जाता येतं. म्हणजे एक मार्ग आहे, की जी समस्या आता भेडसावत्या, त्या समस्येच्या मुळाशी जाणं, चुकीचं काय, बरोबर काय हे शोधणं, हा एक मार्ग आहे धारणा शोधण्याचा, चुकीच्या धारणा आणि बरोबर धारणा शोधण्याचा. आणि दुसरा एक मार्ग आहे, तो मार्ग आहे, की आपण दैनंदिन जीवनातल्या टिपिकली सारासार विचार करून एक क्वेशन्स विचारायचे स्वतःला, स्वतःचं असेसमेंट करायचं, की बाबा रे आपण ट्रॅकवरती आहोत का? आता क्वेश्चनर ज्यावेळेस येते, त्यावेळेस तिथं मार्क देणं आलं, मार्क आलं, की त्याचं बेरीज वजाबाकी सगळी आली मार्कांची. म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं हे असेसमेंट होणार आहे. थोडीशी स्क्रीन मोठी करतो मी. येस. सो खालील विधानांना 1 ते 10च्या श्रेणीत उत्तरं द्या. 1 म्हणजे अजिबात समस्या नाही, 5 म्हणजे कधी-कधी समस्या होते आणि 10 म्हणजे गंभीर समस्या आहे. उत्तरं काय द्यायचेत आपल्याला? एक-एक मी प्रश्न विचारत जाईन. तुम्ही वही पेन घेतलेले आहे असं मी गृहीत धरतो. सुरुवातीची सूचना होती. तर 1 म्हणजे अजिबात समस्या नाहीये. दुसरा आहे कधी-कधी समस्या होते आणि तिसरा आहे गंभीर समस्या. ओके. सो पहिला प्रश्न आहे, तुम्हाला तुमचे मासिक बजेट संतुलित करणे कठीण जाते. पटकन त्याचं उत्तर लिहायचं आहे. अजिबात समस्या नाहीये, कधी-कधी समस्या असत्या किंवा गंभीर समस्या आहे. कधी आपण कर्ज घेतो, माझ्याकडे कधीच नाही कर्ज किंवा मी नेहमी क्रेडिट कार्डवरती अवलंबून राहतो. जे काय आहे ते तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. येस. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही दीर्घकालीन बँक किंवा विद्यार्थी कर्जाने ग्रासलेले आहेत. आता विद्यार्थी कर्ज म्हणजे एज्युकेशन लोन असेल किंवा बँकेतलं मग पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं एक कर्ज आहे, की जे कंटिन्युअसली पाठीमागे आहेच. आणि मोस्टली कसं होतंय जॉब लागला, की आजकाल कर्ज हे इमिडिएटली भेटतं. त्यामुळे कर्ज हे कंटिन्युअसली मागे राहतं, इझिली भेटल्यामुळं. आणि मोस्टली असे अनेक जण मला पर्सनल फायनान्समध्ये हे करताना भेटलेले आहेत, की
कर्ज हे इझिली भेटल्यामुळे ज्या काही घरातल्या वस्तू आणलेल्या आहेत त्या सगळ्या कर्जावरतीच आणलेल्या आहेत. म्हणजे एक फिटलं की लगेच दुसरं काढायचं, तिसरं काढायचं. मग अशी काही पॅटर्न आहे का तुमचा? येस, नो, नेव्हर. तुमचे गृह कर्ज तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत जास्त आहे. हे पर्टिक्युलरली घर घेतल्या घेतल्या ही समस्या असत्या. म्हणजे घर घेतलेलं असते, हप्ता जास्त असतोय, उसनवारी करून थोडेसे पैसे घेतलेले असतात डाऊन पेमेंटसाठी, त्याचं देणं असतंय, हप्ता चालू असतोय, इन्कम मर्यादित असतोय, अशी काहीतरी एक परिस्थिती असते. मग तसं काय आहे का? पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सेवानिवृत्तीसाठी गंभीरपणे योजना आखत नाही, म्हणजे रिटायरमेंट, स्वतःचं रिटायरमेंट ही अशी गोष्ट आहे की जिथं कोणतंही कर्ज नाही भेटत. एक वेळ मुलांच्या एज्युकेशनसाठी कर्ज भेटेल, एक वेळ पर्सनल लोन भेटेल, होम लोन भेटेल, सगळ्या प्रकारचे कर्ज भेटतात. पण रिटायरमेंटसाठी म्हणून कर्ज भेटत नाहीये. मग रिटायरमेंटसाठी तरतूद करणं प्राईम एम आहे, पण हे होत नाहीये. ठीक आहे, असं काय आहे का? पुढचं आहे, तुम्ही अनेकदा मोहात येऊन अनावश्यक गोष्टींवरती खर्च करता. बाबा लगेच डिसिजन घेतला, काहीतरी वाटलं, कुठं मॉलमध्ये फिरायला गेलो, ह्यानं घेतलं, त्यानं घेतलं, किंवा आता 15 ऑगस्ट, 26 जानेवारी वगैरे ऑफर चालतात, ऑनलाईन सेल चालतो. ह्याच्यात ते कुठली तरी एक डिस्काउंटमध्ये काहीतरी भेटते म्हणून आपण लगेच डिसिजन घेतो, मागवतो, येते ती वस्तू घरात. असं काय होतंय का? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. परत तुमची स्वप्ने महागडी आहेत, पण त्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही. आता काय काय जणांचं राहतं, फॅशन राहतं, काहीतरी एक गोष्ट पाहिजेच आपल्याला. मोबाईल असेल, शूज असेल, ब्रँडेड पाहिजेच आहे आपल्याला, कपडे असतील, पण त्यासाठी पैसे शिल्लक राहत नाहीत. आता आपल्याकडे एक इन्व्हेस्टर आहे, त्याला स्पोर्ट्स बाईक घ्यायची आहे. स्पोर्ट्स बाईकसाठी त्यानं प्लॅनिंग केलंय. स्पोर्ट्स बाईक ही त्याला पाहिजेच आहे. मग स्पोर्ट्स बाईकची किंमत किती आहे त्याची? तर 15 लाख रुपयांच्या आसपास किंमत आहे. मग 15 लाख रुपयांचं त्याचं आता हे चालू आहे, बजेटिंग चालू आहे. त्याच्यासाठी तो ऍक्शन घ्यायला चालू केलं त्यानं. मग उत्पन्न आहे का आता ह्या स्टेजला? अजिबात नाही. कर्ज ऑलरेडी आहे. मग तसं काही, आता त्याची एक्झाम्पल दिलं मी 15 लाखाचं. मग असं काही आहे का स्वप्न, पण त्यासाठी आपलं उत्पन्न कमी पडतंय? परत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पैशांवरून वाद घालता. येस, कधी कधी घालत नाहीये. येस, कधी कधी घालतो, किंवा नेहमीच पैशांवर वाद होतो. काय आहे तुमचं उत्तर? पुढचं आहे, तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्यासाठी चिंतेत असता. म्हणजे कॉन्स्टंटली एक मनामध्ये कुठेतरी एक डीप रुटेड एक फिअर आहे, भीती आहे, की बाबा माझ्या भविष्यात काय होणार आहे, माझ्या मुलांचं काय होणार, माझ्या रिटायरमेंटचं काय होणार, उद्या एखाद्या वेळेस कुठली मेडिकल इमर्जन्सी आली तर काय होणार वगैरे, काही ना काहीतरी बॅक एंडला कंटिन्युअसली काही ना काहीतरी चालू असते. असं काय आहे का? पुढचं आहे, तुम्हाला तुमच्या सध्याच्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाहीये. काय काय कर्ज असेल, देणं भरपूर असेल, इन्कम कमी असेल, असं काहीतरी घडलं असेल की ज्याच्यातून आपल्याला ह्याच्यातून मार्गच दिसत नाही, अशी काही परिस्थिती आहे का? पुढचं आहे, तुम्ही केवळ महिन्याच्या पगारावर जगता आणि फक्त दिवस ढकलता. असेही काही लोक आहेत, मला माहिती आहेत, माझ्या संपर्कातले आहेत. काय नाही, येतो पगार, संपतो, पुढचा येतो, संपतो, पुढचा येतो, संपतो, नवीन काय होत नाही, नवीन काय करत नाहीत, आणि फक्त त्या पगारावरती अवलंबून राहतात. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला अशा खर्चांची कल्पना आहे जे तुम्हाला परवडू शकत नाही, जसे की मुलांच्या शिक्षणाचा खर्च, किंवा वृद्ध कुटुंबियांसाठी दवाखान्याची व्यवस्था वगैरे वगैरे.
आता ही परिस्थिती कशी येऊ शकते? कोणाचं तर वय वाढलेलं आहे, मुलांचं वय वाढलेलं आहे, इन्कम कमी आहे, हायर एज्युकेशनसाठी लागणारा जो कॉर्पस आहे तो बनत नाही का, तर इन्कम मर्यादित आहे, अशी काय परिस्थिती आहे का? किंवा तुम्ही कधीच बचत करू शकले नाही, अशी पण कंडिशन असेल मनामध्ये. एक थोडीशी मनामध्ये कधी तर खंत निर्माण होते की साला एवढे वर्ष झालं जॉब करतोय पण आजपर्यंत बचत नाही काय केली. ठीक आहे, आता काहीतरी चालू केली असेल, पण हे साला जर डे वन पासून जर मला माहित असतं ना आजची काहीतरी परिस्थिती वेगळी असते, असं काहीतरी थॉट प्रोसेस आहे का? पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला आर्थिक शिक्षण घेणे किंवा गुंतवणूक करणे क्लिष्ट वाटते किंवा ते शिकण्याची तुमची इच्छाच नसते. पर्सनल फायनान्स बद्दल आपण ज्यावेळेस विचार करतो की त्यावेळेस ज्या पण काही गोष्टी असतात फायनान्स मधल्या की त्या शिकायलाच नको वाटतात, घुसत नाहीत. आकडे असतात, गणित असतं. एक तर गणिताची मैत्री इतकी खतरनाक असते की भारत पाकिस्तान एक वेळ मैत्री होतील पण गणित मैत्री होणार नाही गणिताची, असं काही आहे का? नेक्स्ट, तुम्ही कर भरण्यासाठी मागे पडलेला आहात. आता कर भरण्यासाठी म्हणजे तुमच्या डोक्यात एवढंच राहतं की कंटिन्युअसली अरे टॅक्स इकडे टॅक्स तिकडे टॅक्स, मग ते टॅक्स वाचवायसाठी हे करा ते करा. टॅक्सचं बर्डन येतंय का पर्टिक्युलरली? आपण जो इन्कम स्लॅब नुसार जो टॅक्स असतो त्याचं दडपण येत आहे का? पुढचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्हाला आर्थिक सल्ला दिला जातो तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. कधी कधी नेहमीच दुर्लक्ष करतो, कधी कधी दुर्लक्ष करतो, किंवा मी दुर्लक्ष करत नाही, मी ऐकतो, असं असेल तर एक लिहायचं, आणि नेहमी दुर्लक्ष करतो असं असेल तर तिथं 10 लिहायचे. कधी कधी दुर्लक्ष करतो असेल तर 5 लिहायचे. पुढचा आहे, तुम्हाला पैसे हा विषय बोलण्यासाठी निषिद्ध वाटतो. म्हणजे पैशांवरती विचारच करायला नको वाटतो. मग सेव्हिंग असेल, गुंतवणूक असेल, नवीन काहीतरी अर्निंग करायचं असेल, अरे पैशांचं नको, तो विषयच काढायला नको. जाऊ दे, आपलं चाललंय ना आज, ओके, तो विषय नाही काढा, दुसरं काहीतरी काढा. आणि थोडासा वेगळं काहीतरी मी सांगतो की बरीच लोक एक वेळ त्यांच्या वैयक्तिक पर्सनल लाईफ बद्दलचं बाकीचं सगळं सांगतील पण पैशांचा विषय काढणार नाहीत, अशी एक पुरुषांची मेंटॅलिटी आहे. बाकीचं काही जरी विचारलं, त्यांच्या पर्सनल लाईफ मधलं काही विचारलं तर ते सगळं सांगतील, पण पैशांच्या बद्दल काही विचारलं त्यांच्या तर ते सांगणार नाहीत. इतकं त्यांना त्या गोष्टींचं दडपण असतंय, नको वाटतं विषय काढायला. पुढचं आहे, तुम्ही अशा गोष्टींवर खर्च करता ज्या नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होतो. होतं असं कधी कधी की एखादा डिसिजन घेतो आपण खरेदी करायचा आणि आणल्यानंतर वाटतं की अरे उगाच आपण हे खरेदी केलं, असं काय होतंय का? कधी कधी होते की 5 5 लिहायचं, किंवा नेहमीच होत असेल तर 10 लिहायचं. नेहमी कधी तरी 5 लिहायचं. पुढचं आहे, तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या खर्च करण्याच्या सवयींबद्दल नाराजी आहे. नाही. असतं, पर्सनॅलिटी वेगवेगळी राहते एकमेकाची, मग काही गोष्टी पटत नसतात आपल्या जोडीदाराच्या, असं काय आहे का? नेक्स्ट, तुम्ही तुमच्या कमी पगारामुळे असंतुष्ट आहात. नाही. मला पगारच कमी आहे, किती मेहनत घेतोय, काय घेतोय, वाढतच नाहीये, असं काय आहे का? नाही. पुढचं आहे, दर महिन्याचा खर्च सांभाळताना रात्रभर जागावे लागते. दर महिन्याच्या खर्च सांभाळताना रात्रभर जागावे लागते म्हणजे ओव्हर टाइम, पार्ट टाइम, एक्स्ट्रा वर्किंग, घरी आलं तरी ऑफिस मधलं काम करतोय घरात, असं काय आहे का? पुढचा आहे, क्रेडिट कार्डच्या कर्जामुळे तुम्हाला ताण येतो का? क्रेडिट कार्ड वापरतो आपण, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली बर्डन राहतं,
असं काय परिस्थिती आहे का? नाही. पुढचं आहे, बँकेचे कर्ज फेडताना तुम्हाला तुमचे भविष्य अंधकारमय वाटते का? आता हे काय परिस्थिती आहे पहा, होम लोन असेल किंवा एखादं कर्ज असेल तर पर्टिक्युलरली आपली सर्वसामान्य लोकांची मानसिकता अशी असते की एकदा ते कर्ज फिटलं पाहिजे म्हणून ते पछाडलेलेच असतात. त्या कर्जाशिवाय आता आपल्याला काय खरं नाही असं म्हणून काहीतरी कंटिन्युअसली ते कर्ज फेडायच्या मागे लागतात. नेक्स्ट आहे, तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेमुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा गळा घोटावा लागतो का? थोडासा उलटा प्रश्न आहे, शब्द वेगळे आहेत पण थोडं इंटेन्सिटी वाढावी म्हणून तशा पद्धतीचे शब्द घेतलेत. की स्वप्न आहेत पण आता काय इन्कम नाही, कसं होणार, सेव्हिंग नाहीये, इन्व्हेस्टमेंट नाहीये, जरी केली तरी गोल पूर्ण होतील नाही होतील त्याबद्दल शाश्वती नाहीये. त्यामुळे माझ्या स्वप्नांवरती फोकस करायला नको वाटतं, तेवढी स्वप्न पूर्ण होतील की नाही त्याची गॅरंटी नाही वगैरे वगैरे अशी काहीतरी मानसिकता असते. तसं काय आहे का? पैशांवरून तुमच्या नात्यात सतत तणाव असतो का? मग ते नातं कोणाशी असेल, जोडीदारासोबत असेल, घरातल्या दुसऱ्या व्यक्तींसोबत असेल, बॉस सोबत असेल, कामाच्या ठिकाणी असेल, पै पाहुण्यांसोबत असेल, शेजार पाजाऱ्यांसोबत असेल. पुढचा आहे, तुमच्या आर्थिक भविष्याचा विचार तुम्हाला शांत झोपू देत नाही. तुमच्या आर्थिक भविष्याचा विचार करत तुम्हाला शांत झोप घेऊ देत नाही. भविष्याचा विचार आला की धस्स करून वाटतं, असं काय एक बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे ते भीतीदायक किंवा चिंतेचं राहतं, असं काय आहे का? नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला असे वाटते का की तुम्ही चक्रवाढ संकटात अडकल्यासारखं, म्हणजे हे संकट झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, काय ना काहीतरी चालूच असतं, असं काय वाटतं का? सो प्रश्न झालेले आहेत सगळे, तुम्ही स्कोर चेक करा. टोटल किती प्रश्न आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 27 प्रश्न आहेत. सो तुम्ही शेअर करा. तर तो स्कोर आहे 27चा. आता 27चा स्कोर असणं हे खूप रेअर आहे, ठीक आहे, पण नॉर्मली 30 ते 35 जर असेल तर तो नाही का ऑन द ट्रॅक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर पुढचा स्कोर असेल तर मेजरली काम करणं गरजेचं आहे आपल्या विचारांच्या लेवलवरती. कारण हे सगळे जे आहेत ह्याची जी उत्तर आहेत, आपण उत्तर जर आपण आता टिपिकली आकड्यांमध्ये स्कोर काढलाय, पण याची जर उत्तर घ्यायचा विचार केला, कुठलंही रॅन्डमली आहे की कोणतं घ्या, आता तुम्हाला पैशांबद्दल हा विषय बोलण्यासाठी निषिद्ध वाटतो, तर हे सगळं विचारांच्या लेवलवरती आपण रिस्ट्रिक्ट केलंय स्वतःला, हे कुठंतरी थांबवलं पाहिजे, त्या विचारांना आपण मोठं केलं पाहिजे, स्वतःला एक्सप्लोर केलं पाहिजे. ह्या ज्या काचेच्या भिंती तयार झालेल्या आहेत ह्या तोडल्या पाहिजेत. ओके, पहा जेव्हा तुम्हाला आर्थिक सल्ला दिला जातो तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता, अशी मानसिकता आहे ना, तर मग का आर्थिक सल्ला आपण दुर्लक्ष करतो, का ऐकत नाही आपण त्या तज्ञाचं, काय प्रॉब्लेम काय आहे, त्यांना मग चुकीचं सांगतोय का, तो खरं बोलतोय खोटं बोलतोय, एक तर तसं सांगा त्याला तुझं पटत नाही म्हणून, किंवा पटतंय तर मग फॉलो केलं पाहिजे, डोळे झाकून फॉलो केलं पाहिजे वगैरे वगैरे. मग तो फुकट सल्ला दिला म्हणून ऐकत नाही का, अशी पण असते आपल्याला, नाही काय, इट्स ह्युमन टेंडन्सी, फुकट भेटतंय मग काय ऐकायचंय. ज्यावेळेस पैसे देऊन आपण हे करतो, एखादं कोचिंग घेतो त्यावेळेस आपण ऐकतो का, तर पैसे मोजलेले असतात. मग नेमकं कारण काय आहे? सो ह्या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी सगळ्यांना आपल्याला धारणा सापडतील की जेणेकरून तुमचा हा जो स्कोर वाढलेला आहे 70 80 90 वगैरे, हा स्कोर ड्रॉप डाऊन होईल, कमी कमी येईल, आणि जेवढं कमी स्कोर असेल तेवढं चांगलं. आयडियल आपल्याला 27 पकडलं तर 27च्या जेवढं जवळपास असेल तेवढं चांगलं, म्हणजे आयडियल जे मॉडेल आन्सर म्हणू आपण, तर तो 27च्या जवळपास स्कोर पाहिजे. 27 पासून जेवढं लांब असेल तेवढं आपण त्या
त्या डेंजर झोन मध्ये लांब लांबच आहे. ओके, सो अशी ही परिस्थिती आहे. मग आता भुजंगराव, करायचं. हा बोला. कर भरण्यासंदर्भातला एक क्वेश्चन आहे, जसं एक्सप्लेनेशन द्या मला. कर भरणं ही जी परिस्थिती आहे, हा जो टॉपिक येतोय, विचार येतोय, हे मुळातच आवडत नाहीये. ठीक आहे. अरे मला टॅक्स भरावा लागतोय, अरे काय हे टॅक्स, एक तर माझं उत्पन्न कमी आहे, त्यात टॅक्स मागे लागलाय. ही एक मानसिकता असते. दुसरी मानसिकता काय असते की जे काही क्लॉज दिलेले आहेत टॅक्स सेव्हिंगसाठी, एटीसी असेल, एटीडी असेल, ETDD असेल, वगैरे वगैरे, हे सगळे फुलफिल झालेले असतात. मग कोणाचं होम लोन असते, कोणाची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट असते, वगैरे वगैरे. आता याच्या व्यतिरिक्त पण फार फार तर एनपीएस केलं समजा, एनपीएस करून पण टॅक्स कट होतोय. मग त्यावेळी तर मेंटॅलिटी अशी असते, साला हे पैसे जातात, महिन्याला 3-4 हजार रुपये जातात, मग तर काय करायचं काय, अशी परिस्थिती असते. असं काही मानसिकता आहे का?